Third example 6x square minus x minus 2 is equal to 0. 6 squared minus x minus 2 is equal to 0. तर आता हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, फॅक्टरायझेशन याला सॉल्व्ह करायचं आहे. याला सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे याचे झिरोज आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे, रूट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर आता या ठिकाणी आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की जनरल फॉर्म काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, ax स्क्वेअर्ड प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. या ठिकाणी म्हणजे या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये a इज इक्वल टू किती आहे, 6 आहे, b इज इक्वल टू किती आहे, -1 आहे आणि c इज इक्वल टू -2 आहे. म्हणजे आपल्याला हा जो -x आहे याचा न्यूमेरिकल कोएफिशियंट -1 आहे. या -1 ला आपल्याला अशा पद्धतीने स्प्लिट करावं लागेल की ज्यांची सम, की ज्या दोन कॉम्पोनंट्सची सम ही -1 येणार आणि प्रॉडक्ट किती येणार, प्रॉडक्ट येणार 6 इंटू -2 म्हणजे 6 इंटू -2 इज इक्वल टू -12. प्रॉडक्ट हे -12 येणार. तर प्रॉडक्ट किती येणार, -12. तर या दोनही कंडिशन्स सॅटिस्फाय होण्यासाठी कसं स्प्लिट करावं लागेल, लक्षात घ्या. 6x स्क्वेअर्ड, व्हिडिओ पॉज करा, विचार करा, काही सेकंद विचार करा. तर काय विचार केलाय तुम्ही, -4x प्लस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. या पद्धतीने आपण याला स्प्लिट केलेलं आहे. -4x प्लस 3x म्हणजे किती, -x आणि -4 इंटू प्लस 3 म्हणजे किती, -12. या दोन्ही कंडिशन्स सॅटिस्फाय झालेल्या आहे. तर आता या स्टेपमध्ये आपण गिवन इक्वेशनला स्प्लिट केलेलं आहे. तर स्प्लिट केल्यानंतर या इक्वेशनमध्ये, या एक्सप्रेशनमध्ये, या लेफ्ट हँड साईडकडल्या एक्सप्रेशनमध्ये आपल्याला 4 टर्म्स मिळालेले आहेत. पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म आणि चौथी टर्म. बरोबर. तर मग आता अनुरूपेण सूत्राचा वापर करून बाय युजिंग अनुरूपेण सूत्रा प्रपोर्शनेटली कसं लिहिणार आपण, फर्स्ट टर्म अपॉन सेकंड टर्म. फर्स्ट टर्म अपॉन सेकंड टर्म काय आहे, -4x आणि थर्ड टर्म म्हणजे किती, 3x अपॉन फोर्थ टर्म म्हणजे -2. बरोबर. तर आता याला आपल्याला इक्वेट करायचंय. काय करायचंय, इक्वेट करायचंय. म्हणजे इक्वेट हे झालंच पाहिजे इफ वी आर गोइंग करेक्ट. आलं लक्षात. हे दोन फ्रॅक्शन्स, हे दोन रेशोज इक्वेट व्हायलाच हवे इफ वी आर गोइंग करेक्ट, राईट. तर करून पाहूया आपण. पहा, x आणि x कॅन्सल, स्क्वेअर निघून जाईल, इथे फक्त x राहणार. 6 आणि -4 म्हणजे 2 3 जा 6 आणि 2 -2, 2 -2 जा -4, राईट. आणि इकडे 3x -2, येस. म्हणजे दोन्ही फ्रॅक्शन्स इक्वेट झालेले आहेत. काय आलेलं आहे, 3x -2. आता लक्षात घ्या, 3x -2. आता हा जो फ्रॅक्शन आहे, या फ्रॅक्शन मधला जो न्यूमरेटर आहे तो न्यूमरेटर लिहायचा आपण फर्स्ट टर्म म्हणून, आणि या फ्रॅक्शन मधला हा जो डिनॉमिनेटर आहे तो लिहायचा आपण सेकंड टर्म म्हणून. पहिल्या फॅक्टरमध्ये हा जो 3x आहे तो फर्स्ट टर्म म्हणून लिहायचा आणि पहिल्या फॅक्टरमध्ये हा जो -2 आहे तो सेकंड फॅक्टर म्हणून लिहायचा. ठीक आहे, पहिला फॅक्टर लिहूया आपण. 3x -2 हा आहे पहिला फॅक्टर, फर्स्ट फॅक्टर. आणखीन एक फॅक्टर लिहावा लागणार आहे. तो कसा लिहायचा, लक्षात घ्या. आता बाय युजिंग आद्यम आदेन अंतेन सूत्रा. बाय युजिंग आद्यम आद्येन अंत्यम अंतेन सूत्रा म्हणजे फर्स्ट बाय फर्स्ट अँड लास्ट बाय लास्ट. यासाठी वास्तविक पाहता असं सेपरेटली लिहिण्याची आवश्यकता नाही. यावरती कमांड आली की असं सेपरेटली लिहिण्याची आवश्यकता नाही.
काय आहे दिलेलं इक्वेशन? 6x² मायनस एक्स मायनस 2 आणि पहिला फॅक्टर काय आहे? 3x मायनस 2. 3x मायनस 2 हा पहिला फॅक्टर आहे. वास्तविक पाहता प्रत्येक वेळेला असं सेपरेटली लिहिण्याची आवश्यकता नाही. एकदाची तुमची प्रॅक्टिस झाली की जस्ट बाय विलोकनम फक्त पाहून या सूत्राचा तुम्ही उपयोग करू शकता आणि दुसरा फॅक्टर डायरेक्टली तुम्ही लिहू शकता. तर पहिली टर्म कुठली आहे गिव्हन इक्वेशन मधली? 6x² आणि लास्ट टर्म कुठली आहे? -2. पहिल्या फॅक्टर मधली पहिली टर्म कुठली आहे? 3x आणि लास्ट टर्म कुठली आहे? दुसरी टर्म कुठली आहे? -2. बरोबर. तर आपण उपयोग करूया आद्यमाद्येन अंत्यमंत्येन सूत्राचा. फर्स्ट बाय फर्स्ट, लास्ट बाय लास्ट. फर्स्ट बाय फर्स्ट अँड लास्ट बाय लास्ट. कसं लिहायचं याला? 6x² अपॉन 3x अँड लास्ट बाय लास्ट -2 अपॉन -2. काय येतं याचं उत्तर? या दोन्ही फ्रॅक्शन्सचे उत्तर काय येतात? x आणि x कॅन्सल म्हणजे इथे x, 3 1 जा 3 आणि 3 2 जा 6 आणि इकडे -2 कॅन्सल म्हणजे इकडे 1 आणि 1 राहणार. ठीक आहे. तर पहिल्या फ्रॅक्शनचं उत्तर काय आहे? 2x आणि दुसऱ्या फ्रॅक्शनचं उत्तर काय आहे? +1. राईट. तर मग आपण दुसरा फॅक्टर इथे लिहू शकतो. काय आहे दुसरा फॅक्टर? हा जो 2x आहे तो दुसऱ्या फॅक्टर मधली पहिली टर्म 2x आणि हा जो 1 आहे +1 आहे हा दुसऱ्या फॅक्टर मधली दुसरी टर्म. हा आहे सेकंड फॅक्टर. हा आहे सेकंड फॅक्टर. राईट. तर मग आता आपलं उत्तर आलेलं आहे. 6x² मायनस x मायनस 2 इज इक्वल टू फर्स्ट फॅक्टर काय? 3x मायनस 2. 3x मायनस 2 आणि सेकंड फॅक्टर काय आहे? 2x प्लस 1. बरोबर. तर आता हे दोन्ही फॅक्टर्स करेक्ट आहेत की नाही हे चेक करून पाहण्यासाठी आपण बीजांक पद्धतीचा वापर करूया. या लेफ्ट हँड साइडचा बीजांक काढू आपण. 6x² चा न्यूमेरिकल कोएफिशियंट काय आहे? 6 आहे. -x चा न्यूमेरिकल कोएफिशियंट -1 आणि हा -2 कॉन्स्टंट -2. इकडे 3x चा न्यूमेरिकल कोएफिशियंट 3 कॉन्स्टंट टर्म -2. या सेकंड फॅक्टर मध्ये 2x चा न्यूमेरिकल कोएफिशियंट 2 आणि कॉन्स्टंट टर्म +1. पुढे याला कॅल्क्युलेट करा. 6 - 1 5 5 - 2 3 3 - 2 1 into 2 + 1 3 म्हणजे 3 and 3 दोन्ही पण साइड्स इक्वल आहेत. याचा अर्थ हे जे आपलं फॅक्टरायझेशन आहे हे करेक्ट आहे. आणि आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे आहेत? रूट्स म्हणजे झिरोज. लक्षात घ्या, झिरोज कॅल्क्युलेट करण्याकरता म्हणजे रूट्स कॅल्क्युलेट करण्याकरता आपल्याला या दोन्ही हा जो प्रॉडक्ट आहे दोन फॅक्टर्सचा हा जो प्रॉडक्ट आहे त्याला इक्वेट करायचं आहे 0 सोबत. करूया मग आपण इक्वेट. 3x - 2 आणि 2x + 1 इज इक्वल टू 0. 3x - 2 इज इक्वल टू 0 आणि 2x + 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. म्हणजेच 3x इज इक्वल टू 2. Therefore x इज इक्वल टू 2/3 2/3. एक व्हॅल्यू आलेली आहे x ची 2/3 आणि इकडे 2x इज इक्वल टू -1 म्हणजेच x इज इक्वल टू -1/2 म्हणजेच किती? -1/2. x ची ही दुसरी व्हॅल्यू आहे -1/2. तर हे आहेत रूट्स या गिव्हन इक्वेशनचे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल. 6x² plus x minus 12 is equal to 0. चौथा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. 6x² plus x minus 12 is equal to 0. करूया सॉल्व आपण याला. सगळ्यात पहिली स्टेप काय आहे? मिडल टर्मला आपण स्प्लिट करतो. ठीक आहे. करूया आपण स्प्लिट. कशी करणार स्प्लिट? पहा, लक्षात घ्या. स्प्लिट आपल्याला अशी करावं लागेल. इथे b ची व्हॅल्यू काय आहे? b काय आहे इथे? +1. म्हणून ज्या दोन कॉम्पोनंट्स मध्ये ज्या दोन न्यूमरिकल्स मध्ये आपण स्प्लिट करणार त्याची सम ही असली पाहिजे 1. आणि इकडे a ची व्हॅल्यू काय आहे? 6 आणि c ची व्हॅल्यू काय आहे? -12. आता प्रॉडक्ट काय आहे?
प्रॉडक्ट कशाचा, ए आणि सी चा. काय आहे प्रॉडक्ट, 6 इंटू -12 म्हणजे 12 सखम 72 म्हणजे -72. -72. तर ज्या दोन भागांमध्ये आपण स्प्लिट करू, ज्या दोन नंबर्समध्ये आपण स्प्लिट करू, त्या दोन नंबर्सचं मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट हा -72 यायला पाहिजे. ओके, काय करायला पाहिजे, 6x² प्लस 9x मायनस 8x मायनस 8x मायनस 12 इज इक्वल टू 0. म्हणजे पहा 9x मायनस 8x प्लस x म्हणजे प्लस 1x आणि प्लस 9 इंटू मायनस 8 किती, -72. बरोबर आहे. आता पुढे, आता लक्षात घ्या, स्प्लिट केल्यानंतर या स्टेपमध्ये आपल्याला 4 टर्म्स मिळालेले आहेत. म्हणजे 4 टर्म्समध्ये एक्सप्रेशन आपण लिहिलेलं आहे. कुठल्या 4 टर्म्स आहेत त्या, पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म आणि चौथी टर्म, 4 टर्म्स. बरोबर. त्यानंतर आता अनुरूपेण सूत्राचा वापर करायचा आहे. अनुरूपेण सूत्राचा वापर करायचा आहे. आणि इथे स्टेप कुठली लिहायची आहे आपल्याला, पहिली टर्म म्हणजे फर्स्ट टर्म अपॉन सेकंड टर्म 6x² अपॉन 9x आणि थर्ड टर्म अपॉन फोर्थ टर्म म्हणजे -8x अपॉन -12. आपण जर का योग्य डिरेक्शनने जात असू तर हे जे दोन्ही फ्रॅक्शन्स आपण लिहिलेले आहेत, हे दोन रेशोज जे लिहिलेले आहेत ते इक्वल असतात असलेच पाहिजे. नसतील तर हे चुकलेलं आहे असं समजावं. बरोबर. तर पाहूया आपण बरोबर आहे की नाही. याला रिड्यूस करू. x आणि x कॅन्सल, इथे x, 3 2 जा 6, 3 3 जा 9, राईट. आणि इकडे काय येतं, मायनस आणि मायनस साइन कॅन्सल. आता 4 2 जा 8 आणि 4 3 जा 12, राईट आहे. 4 2 जा 8 आणि 4 3 जा 12 म्हणजे फ्रॅक्शन काय आलेलं आहे, दोन्ही फ्रॅक्शन्स इक्वल आहेत. 2x अपॉन 3 ही किंमत आहे, ही व्हॅल्यू आहे या फ्रॅक्शनची. म्हणजे आपण योग्य दिशेने जात आहोत, राईट. मग आपण या फ्रॅक्शनचा उपयोग करून पहिला फॅक्टर कसा लिहितो, हा जो फ्रॅक्शन आहे या फ्रॅक्शनचा जो न्यूमरेटर असतो तो लिहायचा आपण फर्स्ट टर्म म्हणून लिहायचा. आणि या फ्रॅक्शनचा जो डिनॉमिनेटर असतो त्या डिनॉमिनेटरला सेकंड टर्म म्हणून लिहायचं. ठीक आहे, सेकंड टर्म म्हणून लिहायचं. चला मग पुढे लिहूया. मग आपण पहिला फॅक्टर लिहायचा आहे. पहिल्या फॅक्टर मधली पहिली टर्म कुठली, 2x आणि पहिल्या फॅक्टर मधली दुसरी टर्म कुठली, 3. म्हणजे हा पहिला फॅक्टर, फर्स्ट फॅक्टर. आता या फर्स्ट फॅक्टरचा उपयोग करून आपण दुसराही फॅक्टर लिहू शकतो. कसा लिहायचा, आद्यम आद्येन अंत्यम अंतेन या सूत्राचा वापर करायचा आणि दुसरा फॅक्टर लिहायचा. या सूत्राचा वापर कसा करायचा, आद्यम आद्येन अंत्यम अंतेन, फर्स्ट बाय फर्स्ट, लास्ट बाय लास्ट. यासाठी तुम्हाला रेफर करावं लागेल दिलेलं इक्वेशन 6x² प्लस x मायनस 12, 6x² प्लस x मायनस 12 आणि पहिला फॅक्टर कुठला आहे, 2x प्लस 3, 2x प्लस 3. मग आता हे सूत्र वापरा इथे, आद्यमाद्येन अंत्यमंतेन, फर्स्ट बाय फर्स्ट आणि लास्ट बाय लास्ट. फर्स्ट बाय फर्स्ट, लास्ट बाय लास्ट कसं रिलेट करायचं, फर्स्ट म्हणजे 6x² अपॉन 2x, 6x² अपॉन 2x अँड लास्ट बाय लास्ट म्हणजे -12 अपॉन 3. काय येतं याचं उत्तर पाहूया आपण. x आणि x कॅन्सल, 2 1 जा 2, 2 3 जा 6 म्हणजे 3x. हा 3x हे या फ्रॅक्शनचं उत्तर आहे. आणि दुसऱ्या फ्रॅक्शनचं उत्तर काय आहे, 3 1 जा 3, 3 4 जा 12. पण इकडे मायनस आहे बरं का, म्हणून आपल्याला लिहावं लागेल -4. ओके. तर आता दुसरा फॅक्टर रेडी आहे. लिहूया आपण दुसरा फॅक्टर. कसा लिहितो दुसरा फॅक्टर, या फ्रॅक्शनचं जे उत्तर आहे 3x त्याला आपण दुसऱ्या फॅक्टर मधली पहिली टर्म म्हणून लिहितो आणि या फ्रॅक्शनचं जे उत्तर आहे -4 त्याला दुसऱ्या फॅक्टर मधली दुसरी टर्म म्हणून लिहितो, लास्ट टर्म म्हणून लिहितो. तर हा आहे सेकंड फॅक्टर. काय आहे, सेकंड फॅक्टर. तर या पद्धतीने आपण फॅक्टरायझेशन केलेलं आहे. आता आपण आपलं उत्तर चेक करून पाहूया, चालेल. ओके. तर काय आहे गिव्हन इक्वेशन, 6x² प्लस x
6x² प्लस x मायनस 12 इज इक्वल टू फर्स्ट फॅक्टर पाहू काय आहे 2x प्लस 3 2x प्लस 3 आणि पुढे दुसरा फॅक्टर 3x मायनस 4 3x मायनस 4. चला तर मग बीजांक मेथड अप्लाय करू. 6x² चा कोएफिशियंट काय आहे 6 x चा प्लस 1 आणि मायनस 12 कॉन्स्टंट विच इज इक्वल टू 2x चा कोएफिशियंट 2 3 कॉन्स्टंट 3x चा कोएफिशियंट 3 मायनस 4 कॉन्स्टंट. पुढे सॉल्व करा 6 प्लस 1 7 7 मायनस 12 मायनस 5. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि उत्तराला चिन्ह द्यायचं साइन द्यायचं मोठ्या संख्येला असलेला. ओके. त्यानंतर 2 प्लस 3 5 इंटू 3 मायनस 4 3 मायनस 4 मायनस 1 राईट. ओके. तसं पाहतो म्हटलं तर हे टॅली झालेलं आहे. इकडे -5 आणि इकडे सुद्धा -5 5 इंटू -5 -5. पण बेसिकली हे बीजांक आहेत. बीजांक आपल्याला निगेटिव्ह डिजिट नको. बरोबर. गुणित समुच्चय हा समुच्चय गुणित हा या सूत्रानुसार हे टॅली झालेलं आहे. पण आपण कॅल्क्युलेट करतोय बीजांक राईट. तर -5 चा बीजांक किती +9 करा म्हणजे 4 विच इज इक्वल टू 5 इंटू -1 चा बीजांक किती +9 करा म्हणजे 8 4 8 जा 40 40 चा बीजांक किती 4. दोन्ही साइड्स इक्वल आहे. याचा अर्थ आपलं हे जे फॅक्टरायझेशन आहे करेक्ट आहे. आता पुढे आपण रूट्स कॅल्क्युलेट करूया. 2x प्लस 3 3x मायनस 4. रूट्स फॅक्टर्स काय आहेत 2x प्लस 3 आणि 3x मायनस 4. याला इक्वेट करा 0 सोबत. पहिला फॅक्टर आणि दुसरा फॅक्टर हे दोन्ही फॅक्टर्स इंडिपेंडेंटली तुम्हाला 0 सोबत इक्वेट करावे लागतील. म्हणजे 2x प्लस 3 इज इक्वल टू 0 आणि 3x मायनस 4 इज इक्वल टू 0. म्हणजेच 2x इज इक्वल टू -3 आणि x इज इक्वल टू -3/2. 2 इकडे शिफ्ट केलेला आहे आपण. परावर्त योजयेत याला म्हणतात. इथे 2 न्यूमरेटरला आहे. इकडून इकडे शिफ्ट झाल्यानंतर तो डिनॉमिनेटरला येतो. याला म्हणतात परावर्त योजयेत या सूत्राचं ऍप्लिकेशन. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लिहिणं याला राईट. आता इकडे 3x इज इक्वल टू 4 आणि x इज इक्वल टू 4/3 राईट. तर हे दोन रूट्स आहेत, दोन झिरोज आहेत. हे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. ही अतिशय साधी सोपी आणि रंजक पद्धत वापरून आपण दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कॅल्क्युलेट करू शकतो. त्याला फॅक्टराइज करू शकतो. अतिशय सोपी आणि रंजक पद्धत आहे. विशेष या पद्धतीचं हे आहे की रंजक आहे. ही स्टेप तर तुम्हाला दोनही पद्धतींमध्ये करावीच लागणार. कन्व्हेन्शनल पद्धत असो की वैदिक पद्धत असो ही स्टेप तुम्हाला करावीच लागणार. मात्र ही स्टेप लिहिल्यानंतर पुढल्या ज्या स्टेप्स आहेत त्या अतिशय साध्या सोप्या आणि रंजक पद्धतीने आपण या दोन्ही सूत्रांचा उपयोग करून लिहू शकतो राईट. तर या सगळ्या स्टेप्स तुम्ही लिहून घ्या. सूत्रांचं वर्णन लिहा. त्या स्टेप्समध्ये कशा आपण अप्लाय करतो ते लिहा. ओके. तर पुढल्या लेसनमध्ये पुढला टॉपिक पाहूया आपण.